झी 24 तास एक पाऊल पुढे। वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे पुणेकरांवर बहिरं होण्याची वेळ आली आहे। पुणे ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलंय। बदलत्या जीवनशैलीचे बळीही वाढलेत। पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्येच या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत। शिवाजीनगर कोर्टाचा परिसर असो किंवा कुठल्याही हॉस्पिटलचा, नियमानुसार हे सायलेन्स झोन्स आहेत। मात्र या ठिकाणी शांततेचा अक्षरशः भोंगा वाजलाय। शहरातल्या 22 विविध ठिकाणच्या ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यात आली। त्यात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। निवासी भागातील ध्वनी पातळी 55 डेसिबल्स पेक्षा जास्त असता कामा नये, तर व्यावसायिक भागात 65 डेसिबल्स पेक्षा जास्त ध्वनी पातळी नसावी। तर सायलेन्स झोन मध्ये ही मर्यादा 50 डेसिबल्स आहे। पुण्यात रामोशी गेट परिसरात 71.37 डेसिबल्स, फडके चौक हौदात 66.93 डेसिबल्स, तर कात्रजमध्ये 55.56 डेसिबल्सची नोंद झाली आहे। व्यावसायिक भागात सर्वाधिक आवाज अर्थातच मंडईत नोंदवला गेलाय। 81 डेसिबल्स पर्यंत भाजी बाजारातला आवाज गेलाय। हे सायलेन्स झोन व्यवस्थित पद्धतीने आपण हाताळले आणि त्या याच्यामध्ये स्ट्रिक्ट आपण केले की या ठिकाणी हॉर्न वाजवू देऊ नये वगैरे अशी परिस्थिती निर्माण केली, तर हळूहळू आपल्याला पुढच्या काही कालावधीमध्ये ज्या ठिकाणी आज ध्वनी प्रदूषण जास्ती आहे त्या ठिकाणी आपलं ध्वनी प्रदूषण कमी होण्याला नक्कीच मदत होईल। पुणेकरांच्या बदलत्या जीवनशैलीबद्दलही अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। कार्डियक अरेस्ट, कॉर्निक हार्ट डिसीज, डायबिटीज अशा विविध आजारांमुळे गेल्या वर्षभरात सुमारे 8000 बळी गेलेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।